म्हणून म्हणतोय की भाजप आणि RS आणि हिंदुत्वाचं पोतराज म्हणजे विष्णुभाऊ कसबे होय. आणि काय म्हणले आणखी त्यांनी, अंगाची तोंड बघल्याशिवाय पाटील सुद्धा घराच्या बाहेर पडत नव्हता. आणि म्हणजेच काय, दिसला मांग का फिटला पांग ह्या भरमात. आणि याचा गर्व विष्णुभाऊ कसबे बाळगताना जाहीरपणे बोलता स्टेजवर हसायला येतं. काय बोलावतं विष्णुभाऊ. अहो मांगाची तोंड बघून साऱ्या गावाचा पांग पिटला, साऱ्या जगाचा पांग पिटला. पण मांगाच्या पांगाचं काय, मांगाचा कधी पांग फिटायचा. म्हणून मातंगाचा पांग फिटायचा असेल तर त्याला डॉक्टर महाअण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्माच्या विचार आणि संस्काराच्याच आरशात तोंड पाहावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. हिंदुत्वाच्या आरशात, हिंदुत्वाच्या चिखलात मातंगाचं विद्रूप रूप दिसतं. हिंदुत्वाच्या आरशात मातंगाच्या गुलामगिरीचं आणि विद्रूप रूप दिसतं. म्हणून मांगाचा पांग फिटायचा असेल, अरे मांगाचाच काय बहुजन समाजाचा पांग फेडायचा असेल तर मातंगालाच नव्हे तर बहुजन समाजाला बौद्ध धम्माच्या आरशातच तोंड पाहावं लागेल. हा संदेश द्यावा लागेल विष्णुभाऊ. हा हिम्मत असेल तर ह्या वास्तवावर बोला, या मातंग समाजाच्या हितावर बोला. आणि दुसरं, मी वारंवार याच्यावर या बोललेल्या गोष्टी आहेत मी त्या किरसुनीबद्दल. अरे किरसुनी जर मांगाने बांधली नसते तर तुमच्या घरात लक्ष्मी आणली असती का. काय कसलं काय बोलावतं, काय कसा मांगाचा पुढारी झालाय काय कळना मला. काय अरे ज्यांनी सगळ्या मांगाने किरसुनी बांधली तेव्हा साऱ्यांच्या पाटलाच्या घरात, साऱ्यांच्या घरात लक्ष्मी नांदली. पण ज्यांनी किरसुनी बांधली त्या मांगाच्या घरात लक्ष्मी नांदली का, ती कधी नांदायची याच्यावरती बोला. आणि ते शिक्षण घेतल्याशिवाय, उच्च शिक्षण घेतल्याशिवाय, स्पर्धेत उतरल्याशिवाय कशी नांदेल. त्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल ना. अरे पेशव्याच्या काळामध्ये पुण्यामध्ये मातंग समाज झाडू म्हणजे आजच्या भाषेत किरसुणी आणि मोळी घेऊन जर सदाशिव पेठेत ब्राह्मण गल्लीत जर मातंग समाजाची माणसं फिरायला लागली ते विकत असताना आवाज करत होते मोठ्यानं, मोळी घ्या किरसुण्या घ्या असं म्हणत असतील, तेव्हा त्यांच्या आवाजानं सुद्धा ब्राह्मणाच्या जेवणाची ताटं बाटत होती. मांगाच्या आवाजानं हिंदुत्वाद्यांची ताट ब्राह्मणवाद्यांना विटाळ होत होता. अरे मांगाच्या आवाजानं सुद्धा हिंदुत्वाद्यांना विटाळ होतोय. आणि तुम्ही हिंदुत्वाद्याची विचारधारा मांगासमोर मांडताय. ही बेमानी नाही का विष्णुभाऊ. आतंगाच्या मांगाच्या आवाजानं सुद्धा, साध्या आवाजानं सुद्धा ब्राह्मणाला विटाळ होतो, हिंदुत्वाद्यांना विटाळ होतो. आणि तुम्ही मांगाला हिंदुत्वादी म्हणता. हिंदुत्वादी विचारधारा मातंग समाजाला देऊन त्यांना गुलाम बनवण्याची भाषा करता. हे कस काय विष्णुभाऊ कसबे. लहुजींचं नाव, तुमच्या संघटनेला लहुजी वस्तादांचं नाव आहे हो. याची जरा चाड आणि लाज राहू कुत्रा. लहुजींचं नाव घेऊन हिंदुत्वाचा विटाळ तुम्ही मांगवाड्याला लावताय, कलंक लावताय. म्हणून तुमच्याबद्दल हे बोलू वाटत. लक्षात घ्या, तुमचं माझं वैयक्तिक भांडणच नाही. तुम्ही आणखी एक म्हणला की बाबा आधी लग्नात आधी मांगाला पंगत काय फेकताय तुम्ही, काय खोटं बोलताय. अरे कुठल्या दिसला मांग का फिटला पांग म्हणून मांगाला पहिली पंगत नव्हती. मांगाला आमोशाला पाटील बोलवत होता जेवायला. ती लय प्रेम होतं नाही. पाटील प्रत्येक आमोशाला मातंगाच्या माणसाला का ताटाला ताट लावून जेवतोय तर पाटलाची सारी पिढा ही मांगवाड्यात जावी म्हणून पाटील मातंगाच्या माणसाला आमोशाला ताटाला ताट लावून जेवतोय. अरे लग्न असो कुठलं कार्य असतं आम्हाला महारा मांगायला उकरड्यावरच पत्रवाळ्या उचलायच्या, बांधून त्यातली भांडी धुवायची, मग उरल्या सगळं खरकट मातंग समाजाला ते बी वरून वाढायची. पण पहिल्या पंक्तीत कोण बसवायला लागले हो. उकरड्यावर जागा होती. कुत्र्या मांजरा शेजारी मांगा महाराला, अस्पृश्यांना, अतिशूद्रांना, शूद्रांना उकरड्यावरची जागा होती. त्याचा अभिमान बघताय त्या पंक्तीच्या नावाखाली. तो तुम्ही खपवताय, फेकताय कुशाल तुम्ही. प्रस्थापित नेत्याला खुश करण्यासाठी काय बी लागला बोलायला. खरं सांगतोय, अनिष्ट रूढी परंपरेची हलगी
हिंदुत्वाच्या गुलामगिरीची हलगी जोपर्यंत मातंग समाज टाकं फेकून देत नाही तोपर्यंत मातंग समाज आरक्षण घेण्यामध्ये पात्रता निर्माण करणार नाही, हे वास्तव आहे. याच्यावरती विष्णू कसबे यांनी बोलावतं. जोपर्यंत जाती व्यवस्थेची, जोपर्यंत अनिष्ट रूढ परंपरे, देव धर्म आणि जातीची गुलामगिरीची हलगी, हिंदुत्वाची ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची हलगी, अज्ञानाची हलगी, अंधश्रद्धेची हलगी जोपर्यंत मातंग समाज फेकून देत नाही तोपर्यंत मातंग समाज हा आरक्षणास पात्र होणार नाही, हे वास्तव सांगा. विष्णुभाऊ आरक्षणाचं उपवर्गीकरण नसताना सुद्धा मातंग समाजातील एका कष्ट करणाऱ्याचा मुलगा प्रशांत रणदिवे 50 लाखाची स्कॉलरशिप घेऊन लंडनमध्ये शिकत आहे. तेथून तो मातंग समाजाच्या प्रबोधनाची भाष्य करत आहे. हे सांगा ना, याच्यावर बोला ना कसबे साहेब, याच्यावर बोला विष्णुभाऊ कसबे. एक कष्ट करणारा शेतमजुराचा सालगड्याचा मुलगा शिक्षण घेऊन बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन मातंग समाजातील प्रशांत रणदिवे 50 लाखाची स्कॉलरशिप घेऊन लंडनला जाऊन शिकतो आणि तिथून मातंग समाजाचं प्रबोधन करण्याचं भाष्य करतो. याच्यावर विष्णुभाऊ कसबे यांनी बोलावं. भावना यादव या देशातील सशस्त्र दलामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकानं पास झाल्याने मातंग समाजातील भावना यादव नावाची मातंग समाजाची मुलगी ही त्यावेळेला आरक्षणाचं उपवर्गीकरण नसताना सुद्धा तिनं हे यश संपादन केलं ना. अशी कितीतरी उदाहरण देता येईल की आरक्षणाचं उपवर्गीकरण नसताना सुद्धा स्पर्धेमध्ये उतरून त्यांनी यश संपादन केलेलं आहे. त्याच्यावरती बोला. शिक्षणावर अनिष्ट रूढी परंपरेत बाजूला सारा, शिक्षणावरती मला उच्च शिक्षण कसं मिळेल. अरे 60% मातंग समाज हा वीटभट्टीवर आहे. 60% मातंग समाज वीटभट्टीवर आहे. शिक्षणाचं प्रमाण किती आणि तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात ही वेगळी भूमिका. आरक्षणाचं उपवर्गीकरण मातंगाचा फायदा की तोटा याच्यावर मी 2 दिवसामध्ये माझी भूमिका मांडणार आहे. परंतु त्यांचे खरंच त्यांना वाटत असेल की आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून समाजाचं चांगलं होईल तर कुशाल त्यांनी मागणी करावी, मोर्चा काढावा. परंतु आरक्षणाच्या मागणीच्या नावाखाली बौद्ध आणि मातंग समाज म्हणजे तेढ निर्माण करण्याची भाषा आणि हिंदू धर्माच्या गुलामगिरीत मांगाला जकडण्याचं कारस्थानाचा भाग विष्णू कसबे यांनी होऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. अरे परिवर्तनाचा मातंग समाजाचा फार मोठा इतिहास आहे, पराक्रमाचा परिवर्तनाचा इतिहास. विष्णुभाऊ कसबे जरा वाचा, डोकं जरा वापरा. आमचा गुलामीचा लाचारीचा इतिहास नाही, आमचा मागत कर्याचा हिंदू धर्म व्यवस्थेच्या चांगुलपणाचा इतिहास मांगाचा नाही. इथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचा मातंगाचा पराक्रमाचा आणि परिवर्तनाचा इतिहास आहे. त्याच्यावरती भाष्य विष्णुभाऊ कसबे यांनी करावं. परिवर्तनाची वाटच मागवड्यातून गेली हे माहित आहे का विष्णुभाऊ? अरे बुद्धांना सुद्धा आम्ही स्वीकारलं. छत्रपती शिवाजी महाराजांनाच रयतेच्या स्वराज्याचं तोरण ही मांगानीच बांधलं. महात्मा फुल्यांच्या चळवळीचं आणि त्यांचं रक्षण करण्याचं काम सुद्धा लहुजी वस्ताद साळवे हे मातंगानीच केलं. परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सगळ्यात पुढं मांग आहे. नवे परिवर्तनाची वाटच मांगवड्यातून गेली, परंतु आज परिवर्तनाच्या वाटेवरच्या सगळ्यात माग मांग का याचा विचार केला पाहिजे. एकेकाळचा बौद्ध धर्मीय राजा असणारा मांग पोतराज कुणी केला? एकेकाळचा राजा असणारा मांग पोतराज कुणी केला याचा विचार केला पाहिजे. पुन्हा पोतराज झालेल्या मांगाला पुन्हा राजवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद मुक्ता साळवे यांच्या विचारानं मातंग समाजाचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. ते त्या बाबतीमध्ये विष्णुभाऊ कसबे यांनी काम करावं, बोलावं. परंतु विष्णुभाऊ कसबे हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात. हिंदुत्ववाद्यांचं लय प्रेम आहे आणि ते हिंदुत्ववाद्यांची गुलामी मांगोड्यात मांगाच्या डोक्यावर ठेवतात. परंतु हिंदुत्ववादी रोज मांगाची मुडदे पाडत आहे.
हिंदुत्ववादी हिंदू धर्म व्यवस्थेचे दगडाचे देव सुद्धा मांगाच्या स्पर्शाने बाटले जातात. विष्णुभाऊ, तुमचं हिंदुत्व मातंगाच्या प्रेत हिंदू मशानभूमीमध्ये जाळू देत नाही. त्यावेळे तुमचं हिंदुत्वाचं प्रेम कुठं जातं? त्यावेळे का बोलत नाही? नगर जिल्ह्यामध्ये सोना या ठिकाणी एका मातंग समाजाच्या तरुणाला पायावरती गाडी घालून त्याला जीव घेणं, त्याच्यावरती हल्ला केला. त्यावेळी साधा निषेध सुद्धा केला नाही. मातंग समाजावरती ज्या वेळेला हिंदुत्ववादी अत्याचार करतात, अन्याय करतात, त्यावेळेला विष्णुभाऊ कसबे आणि त्यांची लहुजी शक्ती सेना साधा निषेधाचा शब्द सुद्धा करत नाही. विष्णुभाऊ कसबे, तुमचं हिंदुत्व हे मांगाचे रोज मुडदे पाडत आहे आणि तुम्ही मात्र हिंदुत्वाची चाकरी करताय. आणि म्हणूनच भाजप, हिंदुत्व आणि RSSचे पोतराज म्हणजे विष्णुभाऊ कसबे होय.